या वाहतूक कोंडीमुळे अनेक घटकांवर परिणाम व्हायला लागला आहे। झोपलेल्या सरकारला, या झोपलेल्या सिस्टीमला जागं करण्याचं गरजेचं आहे। अर्बन सेलची मदत लागली, आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू। पुणे शहर अर्बन सेलतर्फे आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण सत्ताधाऱ्यांचा, प्रशासकांचा आणि लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही एकत्र आलो आहे। गेल्या 3-4 वर्षामध्ये पुणे शहराची जर परिस्थिती आपण जर पाहिली तर प्रचंड वाहतूक कोंडीचं प्रमाण पुणे शहरामध्ये चारही दिशेला ज्या पद्धतीने वाढत आहे ते आपण पाहत आहोत आणि या वाहतूक कोंडीमुळे अनेक घटकांवर परिणाम व्हायला लागला आहे। आज आम्ही अधिकृत RTOकडून ज्यावेळेस माहिती घेतली तर जवळपास 44 लाख ही रजिस्टर्ड पुण्यात वाहने आहेत। प्रत्येक महिन्याला पुण्यामध्ये 2 लाख वाहनं रजिस्टर्ड आणि नव्याने रस्त्यावर खाजगी वाहनं येतात आणि जर आपण पाहिलं तर जवळपास 30% वाहनं म्हणजे 10 ते 8 लाखापर्यंतची वाहनं ही पुणे शहरामध्ये बाहेरगावावरनं ये जा करतात। त्यामुळे इतका प्रचंड मोठा ताण असतानासुद्धा आज कुठल्याही सत्ताधारी राज्यातील लोकांचं, लोकप्रतिनिधींचं, त्याप्रमाणे प्रशासकांचं आणि वाहतूक पोलिसांचं ट्रॅफिकवर कंट्रोल राहिलेलं नाही। सर्व गोष्टी आता हाताच्या बाहेर जायला लागल्यात। आज आपण बघतो की संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात 1-1, 1.5 तास त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होती। आज नॅशनल हायवेसुद्धा पाहिला आपला पुणे शहराच्या हद्दीतला म्हणजे कात्रजपासून ते रावेतपर्यंत, तर नॅशनल हायवेलासुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या झाली आणि कुठेतरी या झोपलेल्या सरकारला, या झोपलेल्या सिस्टीमला जागं करण्याचं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आज सर्व अर्बन सेलचे सहकारी, आमचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन आज या गुडलक चौक डेक्कन ठिकाणी एक निषेध त्या ठिकाणी व्यक्त करत आहोत। नागरिकांची किती जबाबदारी एक लक्षात घ्या, स्वाभाविक आहे कुठेतरी वाहतुकीलाही शिस्त लागला पाहिजे। वाहतूक कोंडीला नागरिकसुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहेत, मात्र हे सरकार, प्रशासन की जे आज ते नागरिकांच्या टॅक्सरूपी पैशातनं त्यांना पगार होतात। आज तुमचं नियोजन योग्य पाहिजे, तुमच्या नियोजना योग्य असेल तर नागरिक काय नियम नाही पाळणार। पण कुठे ना कुठेतरी वाहतूक पोलिसांची कमी असणारी संख्या, कुठे ना कुठेतरी आज राजकारणामध्ये आपण पाहिलं तर लोकांच्या मूलभूत समस्यांकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही। आज फक्त एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो, एक अस्थिर राजकारण आपण पाहतो। एकमेकांवर घाणेरड्या भाषेत टीका करणं, एकमेकांवर वेगळ्या भाषेत बोलणं, या पलीकडे आजचे सत्ताधारी राजकारणी बघत नाही आहेत। आज वाहतूक म्हणजे आज मी हे ऑफिशियली बोलतो की काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी या वाहतूक कोंडीबाबत चर्चा केली तर त्यांनी स्वतःचं नाव न उघड करता आम्हाला असंसुद्धा एक स्टेटमेंट दिलं आहे की या पुणे शहरामध्ये लॉ अँड ऑर्डरपेक्षा भविष्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहे। त्यामुळे नागरिकांची जेवढी जबाबदारी आहे त्याच्यापेक्षा 10 पट प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची सुद्धा जबाबदारी आहे की शहराचं वाहतूक कसं त्या ठिकाणी नियोजनबद्ध चालेल। पुढं काय असणार आहे आपलं नियोजन? आता आज प्राथमिक आम्ही कुठे ना कुठेतरी या प्रशासकांपर्यंत अर्बन सेलचा आणि या वाहतूक कोंडीचा प्रश्न अर्बन सेलमार्फत पोचावा, त्या अनुषंगाने आम्ही हे आंदोलन घेतलं। येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुणे वाहतूक पोलीस असतील, या राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या पुणे शहराचे पालकमंत्री असतील, तसेच पुणे शहराचे महानगरपालिकेचे आयुक्त, पुणे शहराचे पोलीस आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी निवेदन सादर करणार आहे आणि वाहतूक नियोजनासंदर्भात, ट्रॅफिक कंट्रोल नियोजनासंदर्भात कुठेही अर्बन सेलची मदत लागली, आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू। त्या अनुषंगाने पुढे आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत।